ची सर्वात मोठी बातमी आलेली आहे मुंबईतून। ॲक्वा लाईन मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झालाय। वांद्रे कॉलनी स्थानकावर मेट्रोमध्ये बिघाड झाल्याचं समजतंय। कफ परेड वरून आरे कॉलनीकडे निघालेला मेट्रोमध्ये बिघाड झालेला आहे आणि जवळपास 20 ते 25 मिनिटं मेट्रो एकाच ठिकाणी उभी आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। बघा, सीप्स मेट्रो स्थानकावर ट्रेन बंद असल्याचं सांगून प्रवाशांना पुन्हा पाठवण्यात आलंय। आपण थेट अधिकचं अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडनं। प्रतीक्षा, एक मोठी बातमी म्हणावी लागेल, ॲक्वा लाईन मेट्रोमध्ये बिघाड झाल्याचं समजतंय। सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच खरं तर 3:56 ची ट्रेन होती ॲक्वा लाईन। ती निघालेली होती आरे कॉलनीकडे, परंतु ती 6 रोड स्थानकावर पोहोचल्यावर ती काही वेळ थांबवण्यात आली आणि प्रवाशांना सूचना करण्यात आली की तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खाली करा। आणि त्यामुळे एकतर खाली मेट्रो ॲक्वा लाईन नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बराचसा वेळ जो आहे तो प्रवासी गोंधळात होते। त्यानंतर दुसरी ट्रेन आली जी कफ परेडच्या लाईनने चालवण्यात आली आणि रॉंग लाईनने ट्रेन आणून प्रवाशांना आरेजेवेला पर्यंत पोहोचवण्यात आलं। परंतु त्या दरम्यानच्या काळात ट्रेनची सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली होती। लोकांना सांगण्यात आलं की ट्रेन बंद आहे, ट्रेन उशिराने धावतात आणि त्यामुळे सगळ्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालेली होती। खरं तर आता ऑफिसेस सुटण्याची वेळ झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे स्थानक म्हणजे लोकल जे आहेत ॲक्वा लाईन सोपेस्कर मार्गासमोरून प्रवास करतात, परंतु ॲक्वा लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि प्रवासाचा चांगलाच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। नक्कीच प्रतीक्षा, संध्याकाळची वेळ आहे, अनेक ऑफिसेस सुटलेले आहेत, जे नागरिक आहेत ते घराकडे परतीच्या दिशेने प्रवास करतात या लाईन मधून। त्यामुळे ही मेट्रो लाईन पूर्ववत होण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो? आत्ता मिळालेल्या माहितीनुसार एक 5-10 मिनिटांपूर्वी परत एकदा आरे कॉलनीकडून कफ परेडसाठी मेट्रो सुरू झालेली आहे, परंतु विलंबाने मेट्रो धावतोय। म्हणजे साधारण जी फ्रिक्वेन्सी 5-5 मिनिटाची असते ती आता 15 ते 20 मिनिटाची झालेली आहे। त्यामुळे आता सध्या त्यांच्या तांत्रिक बिघाड सुरळीत करण्याचं काम नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।